नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आरोग्य सेवक या पदाबाबत नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती त्यांनी सांगितली. यामध्ये तुमचं वय असो, शैक्षणिक पात्रता, त्यानंतर जो काही कोर्स असतो तो कोर्स, नंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक अर्हता प्रमाणपत्र तसेच भाषा प्रमाणपत्रासंदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. हा जर जी आर तुम्ही पाहिला तर कोणतीही कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये राहणार नाही. आगामी काळात आरोग्य सेवकची भरती होणार आहे आणि त्याला हेच नियम लागू राहतील. तर संपूर्ण जी आर आणि त्यामधली जी काही माहिती आहे ती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की कोणतीही महत्त्वाची अपडेट मग तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगर परिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. यामध्ये नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच आणि वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहेत. जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके घेऊ शकता किंवा या पुस्तकांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थेट जी-आरवर आलेलो आहोत. वरती तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र आहे, असाधारण भाग 4 यामध्ये तारीख आहे 17 डिसेंबर 2025 चा हा जी-आर आहे. जी-आरचा जर तुम्ही विषय पाहिला तर यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 जे काही आरोग्य सेवकचं पद आहे ते जिल्हा परिषद भरती अंतर्गत काढण्यात येत असतं. म्हणजे त्याच्या ज्या जागा असतात किंवा सेवा प्रवेशाचे जे नियम आहेत ते महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम जो आहे त्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि याच अधिनियमामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे. ज्या ठिकाणी आरोग्य सेवक या पदाची शैक्षणिक अर्हतेबाबत अगोदर जो काही उल्लेख होता किंवा प्रचलित जो काही नियम आहे, तो आता बदलण्यात आलेला आहे किंवा त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. इथे त्यांनी सांगितलंय, अगोदर रेफरन्स दिलेला आहे. संकीर्ण जे काही महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम आहे 1961 चा, यामध्ये कलम 274 त्यामध्ये पोटकलम आहे 2, नंतर खंड आहे 39 द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम 1967 मध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करण्यात येत आहे आणि हे नियम उक्त कलम 274 च्या पोटकलम 3 द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. नंतर पहा आता नियम काय सांगतात तर हा जो काही या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा सेवा प्रवेश सुधारणा नियम 2025 असे संबोधण्यात येईल. सदर नियम शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आता नियमामध्ये सुधारणा केलेली आहे, तर जे काही पूर्वी लागलेले आरोग्य सेवक आहेत किंवा जे काही पूर्वी लागलेले कर्मचारी आहेत किंवा ज्या काही पूर्वीच्या भरत्या आहेत त्यांना हे नियम लागू होतील का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो. ज्या दिवशी राजपत्र प्रसिद्ध होत असतं त्या दिनांकापासून हे नियम अंमलात येतात. म्हणजे आता सध्या होणाऱ्या घटना किंवा भविष्यात होणाऱ्या ज्या काही घटना राहतील, भरती राहील, नियम राहतील किंवा सेवा प्रवेशचे जे काही नियम आहे किंवा कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे, त्या संदर्भात हा नियम आता लागू राहणार आहे. जेव्हा-जेव्हा जी-आर प्रसिद्ध होत असतो, तेव्हा ज्या तारखेला तो प्रसिद्ध होतो, त्यानंतरच्या पुढील सर्व दिवसांसाठी तो लागू असतो. यापूर्वी जे झालेल्या भरत्या वगैरे असतात, त्यांना हा नियम लागू नाही. नंतर पहा, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा सुधारणा नियम 1967 मधील 5 अ मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग 3 आरोग्य श्रेणी कर्मचारी 3 मधील अनुक्रमांक 1 येथील आरोग्य कर्मचारी नोंदी समोर स्तंभ 4 मध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती या शीर्षकाखाली प्रचलित नियमाऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहे. म्हणजे हा जो पॅराग्राफ तुम्ही पाहत आहात, हा संपूर्ण पॅराग्राफ आरोग्य सेवकच्या बाबतीत आहे. आरोग्य सेवक वर्ग 3चं गट क चं पद आहे. त्यामध्ये आरोग्य श्रेणी 3 मध्ये ते पद येतं आणि त्याच पदाच्या समोर पात्रता आणि पद्धती या शीर्षकाखाली सुधारणा करण्यात येत आहे. आता सुधारणा पहा काय? आरोग्य सेवक पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक केली जाईल. म्हणजे कोणत्या प्रकारे नेमणूक केली जाईल ते त्यांनी सुरुवातीला सांगितलं. पहिलं आहे ते म्हणजे जिल्हा परिषद सेवेतील गट परिचर हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर 3 वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्र व ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने म्हणजे या ठिकाणी जे काही आरोग्य विभागामध्ये लागलेले कर्मचारी आहेत किंवा जिल्हा परिषद येणाऱ्या आरोग्य विभागामध्ये लागलेले कर्मचारी आहेत, जे की गट ड परिचर या पदावर कार्यरत आहेत आणि ज्यांची सेवा 3 वर्षापेक्षा जास्त झाली. म्हणजे ते तिथे ऑलरेडी जॉबवर आहेत. 3 वर्षापेक्षा जर जास्त कालावधी त्यांना झाला, तर ज्येष्ठतेच्या आणि पात्रतेच्या अधीन राहून म्हणजे त्यांनाही डायरेक्ट घेतलं जाईल असं नाही. त्यांचीही पात्रता तपासल्या जाणार आहे. त्यांची ज्येष्ठता तपासल्या जाणार आहे. या 2 गोष्टींच्या अधीन राहून त्यांना नियुक्ती दिल्या जाऊ शकते आरोग्य सेवकसाठी.
पण त्यांचा रेशो किती राहणार आहे तर 25%. 25% जो रेशो आहे तो प्रमोशनने राहणार आहे, म्हणजे पदोन्नतीने आपण त्याला म्हणत असतो आणि 75% जो रेशो आहे तो भरतीमार्फत घेतला जाईल. मग ते विभागीय स्पर्धा परीक्षा असू शकतात किंवा ज्या काही भरत्या सरळ सेवेमार्फत घेतल्या जातात, त्या ठिकाणी त्या भरतीमार्फत 75% पदे ही भरल्या जातील, 25% पदे ही प्रमोशनने भरल्या जातील. पण यामध्ये आता पात्रता काय आहे? हे तर झालं की कोणत्या मार्गाने पद भरल्या जाईल. पदोन्नतीने सुद्धा पद भरल्या जाऊ शकते किंवा नामनिर्देशनाने सुद्धा पद भरल्या जाऊ शकते. यामध्ये पहिली पात्रता आहे, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सायन्सचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून तुम्ही जर आर्ट कॉमर्सवाले असाल, तर या ठिकाणी आता भविष्यात तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. यामध्ये त्यांनी विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे 12वी ची परीक्षा मागितलेली आहे आणि तीही विज्ञान विषयासह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणून जर आगामी काळात जाहिरात आली, तर 12th+ सायन्स ही जी स्ट्रीम आहे, ती यामध्ये फॉर्म भरू शकते. ही झाली पहिली अट. दुसरी अट अशी, की या ठिकाणी पुन्हा ते जे काही प्रमोशनद्वारे पदं भरल्या जाणार आहेत पदोन्नतीने, त्यांच्याबाबत सूचना दिलेली आहे. आपण थेट दुसऱ्या मुद्द्यावर येऊया. अशा पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना शासन विभागीय आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील. आता या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यासाठी जो कोर्स असतो, तो 3 संधीमध्ये उपलब्ध करणे 3 संधीमध्ये उत्तीर्ण करणे आवश्यक राहणार आहे, असंही मेन्शन त्यांनी यामध्ये केलेलं आहे. म्हणजे 3 चान्स राहतील. 3 चान्समध्ये तुम्ही उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. नंतर पहा ब मध्ये जर आपण पाहिलं, तर त्यांनी वयोमर्यादा दिलेली आहे. कमीत कमी आपलं वय 18 वर्ष असणं आवश्यक आहे. 18 वर्षाच्या कमी जर तुमचं वय असेल, तर तुम्ही अप्लाय करू शकणार नाही. जास्तीत जास्त जर आपण पाहिलं, तर 38 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो, जर ओपन कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल. आणि जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमधून येत असाल, तर 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे कमीत कमी वय 18, जास्तीत जास्त 38 आणि जर कॅटेगरीमधून येत असाल, तर 43 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. नंतर पहा किमान शैक्षणिक अर्हता विज्ञान विषयासह उच्च माध्यमिक शालांत परीक्षा किंवा समतुल्य अर्हता प्राप्त या ठिकाणी लागणार आहे. दुसरं जर आपण पाहिलं ब मध्ये, तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाने विभागीय आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे 12 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम 3 संधींमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. या कोर्सचा उल्लेख आपल्याला वारंवार दिसतो. 3 चान्स आपल्याकडे राहणार आहे. 3 चान्समध्ये आपण हा कोर्स कंप्लीट करणं गरजेचं राहील. पण 12वी सायन्स हे तर कंपल्सरी आहेच. नंतर पहा दुसरं आहे, 2 प्रकारे पदे भरली जातील. एक म्हणजे पदोन्नतीने आणि दुसरे म्हणजे नामनिर्देशनाने. पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने जे पद राहील 25% पदे भरल्या जातील आणि 75% प्रमाण हे नामनिर्देशनाद्वारे भरले जाऊ शकते. नंतर पहा या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली नसेल, तर जेथे लागू असेल त्या बाबतीत केलेल्या नियमानुसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. नंतर पदोन्नतीने या ठिकाणी पदोन्नतीचा जेव्हा उल्लेख येईल, तेव्हा डिपार्टमेंटल जे काही कॅन्डिडेट राहतील त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे आणि इतर जे आहेत सरळ नामनिर्देशनाने ते जे आहेत ते पदे सरळ सेवेमार्फत भरल्या जाऊ शकतात. नंतर उल्लेख आहे भाषेचा. भाषेमध्ये यांनी सांगितलेलं आहे, की हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा दोन्ही परीक्षा संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली असणे अथवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली असणे आवश्यक राहील. अन्यथा ते पदोन्नतीस पात्र राहणार नाही. म्हणजे जे प्रमोशनद्वारे वर जात आहेत, पण असा जर शासनाचा नियम असेल, की मराठी किंवा हिंदी लँग्वेज तुम्हाला कंपल्सरी आहे, ते तुम्ही उत्तीर्ण केलेली असावी आणि ते जर तुम्ही नसाल, तर तुम्हाला पदोन्नती देण्यात येणार नाही, असं यामध्ये त्यांनी सांगितलं. आणि आपण जे फॉर्म भरत असतो नामनिर्देशनाद्वारे, त्यामध्ये सुद्धा मराठी असो किंवा हिंदी असो, दोन्हीही लँग्वेज या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी करण्यात आलेल्या यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी, की जर शासनाने कंपल्सरी केल्या, तर त्या आपल्याला उत्तीर्ण व्हावे लागतील किंवा मराठी लँग्वेज तर आपल्याला 10वी मध्ये ऑलरेडी आपला लँग्वेज सब्जेक्ट असतो. त्या ठिकाणी मराठी आपल्याकडे असते. पण नियुक्तीच्या नंतर तुम्हाला हिंदी लँग्वेजची परीक्षा ही उत्तीर्ण व्हावी लागेल. जर शासनाने सांगितलं, तर तुम्हाला ती उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. नंतर पहा, पुढे त्यांनी सांगितलंय वेतनवाढ संदर्भात भाषा मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. त्याचप्रमाणे विहित मुदतीत हिंदी भाषा व मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक नसल्यास उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढ तसेच वरिष्ठ पदावर पदोन्नती जी आहे ती अनुदेय राहणार नाही. म्हणजे जर तुम्ही डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल आणि तुम्हाला जर प्रमोशन मिळवायचं असेल, तर ह्या 2 गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. या जर तुमच्याकडे नसतील, तर तुम्हाला प्रमोशन दिलं जाणार नाही, असं त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर उल्लेख केलेला आहे संगणक प्रमाणपत्राच्या बाबतीत. पदोन्नतीने अगोदर दिलेलं आहे, नंतर नामनिर्देशनाद्वारे. तर पदोन्नती आपण पाहणार नाही आहोत. थेट आपण आता नामनिर्देशनाद्वारे पाहणार आहोत. आरोग्यसेवक पुरुष या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्हता प्रमाणपत्रासंदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या
नियमानुसार संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील. आता हे डिपेंड काय करतं? हे डिपेंड करतं जाहिरातीवर. जाहिरातीमध्ये जर त्यांनी एम-एस-सी-आय-टी असो, ट्रिपल-सी असो किंवा संगणक अर्हता प्रमाणपत्र मागितलं, तर त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागेल किंवा शासनाचा जो काही नियम आहे 6 महिन्याची मुदत या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. एकतर तुमची जॉइनिंग झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला हे सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, जे संगणक अर्हता प्रमाणपत्र, जे की एम-एस-सी-आय-टी असो, ट्रिपल-सी असो किंवा जर तुम्ही ऑलरेडी कॉम्प्युटरची डिग्री तुमच्याकडे असेल, तर मग तुम्हाला हा जो नियम आहे, हा लागू नाही. कॉम्प्युटरची डिग्री असणाऱ्यांसाठी सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. इतरांना मात्र सर्टिफिकेट हे लागत असतं. एकतर जाहिरातीमध्ये त्यांनी जर मेन्शन केलं, तर त्यावेळी आपल्याला द्यावं लागेल किंवा शासनाचा जो काही नियम आहे 6 महिन्याची सूट, नियुक्तीनंतर 6 महिन्याचा वेळ आपल्याकडे मिळू शकतो. त्या 6 महिन्याच्या नंतर आपल्याला हे द्यावं लागणार आहे. नंतर पहा पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, की 2005च्या नियमानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा सादर करावं लागतं. 2005 नंतर आपल्याला कमीत कमी 2च अपत्य हवी. 2 अपत्यापेक्षा जास्त असेल, तर नियुक्ती दिल्या जाणार नाही, असंच त्यांनी यामध्ये सांगितलेलं दिसतं. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याच्या नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम, आदेश किंवा निर्णय यामध्ये असतील केलेल्या अटी व शर्ती देखील या नियमान्वये नियुक्त केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास लागू राहणार आहे. तर डिटेलमध्ये त्यांनी जी-आर दिलाय. आता कोणतेही कन्फ्युजन यामध्ये राहणार नाही. कारण की मागे जी जिल्हा परिषदची भरती झाली होती, त्यामध्ये भरपूर साऱ्या कन्फ्युजन निर्माण झालेलं होतं. जे काही 10वी पास झालेले विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते. 12वी सायन्स अशी अट मागील जाहिरातीमध्ये टाकण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जे प्लेन आहेत, म्हणजे ज्यांचं आर्ट आहे 12वी मध्ये, ज्यांचं कॉमर्स आहे, त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरला, पेपर दिला, त्यांचं लिस्टमध्ये नाव आलं. नंतर त्यांना सांगण्यात आलं, की 12वी सायन्स हा जो विषय आहे, तो कंपल्सरी आहे. त्यांना डी-व्हीमध्ये त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे किंवा डी-व्हीमधून त्यांना रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याचमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आवाज सुद्धा उचललेला होता. यामध्ये जो काही अनुभवाची अट होती सुरुवातीला, ती देखील कन्फ्युजन निर्माण करणारी होती. आता मात्र इथे त्यांनी स्पष्टरित्या सांगितलेलं आहे, की एक सरळ सेवेमार्फत जी पदं भरली जाणार आहे, त्यामध्ये तुम्हाला लागणार आहे 12 प्लस सायन्स या ठिकाणी लागेल आणि नंतर 3 संधीमध्ये कोर्स उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. नंतर जर तुम्ही प्रमोशनद्वारे पाहिलं, तर जे काही 3 वर्षाची सेवा आहे, ती कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तरीसुद्धा तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता सुद्धा आवश्यक आहे आणि प्लस तुम्ही जो आहे ज्येष्ठतेच्या बेसिसवरच तुमची निवड या ठिकाणी केल्या जाईल. म्हणजे जे काही ऑलरेडी कर्मचारी आहेत त्यांच्याबाबत सुद्धा स्पष्ट सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि तसेच जे काही सरळ सेवेद्वारे नामनिर्देशनाद्वारे पदे भरल्या जातात, त्यासाठी सुद्धा स्पष्ट सूचना यामध्ये दिलेल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनात कोणतीही कन्फ्युजन राहणार नाही. म्हणून फक्त आता जर आगामी काळात भरती आली, तर 12वी सायन्स जे विद्यार्थी झालेले असतील, त्यांना आरोग्य सेवक या पदासाठी चांगली संधी उपलब्ध राहील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जवळपास संपूर्ण जी-आर जो आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही यापूर्वी फॉर्म भरला होता काय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि जर तुम्ही आरोग्य सेवकची तयारी करत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ऑलरेडी आपण एक आरोग्य सेवकच्या बाबतीत मॅरेथॉन घेतलेला आहे, ज्यामध्ये 400 प्लस प्रश्नांचा समावेश आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. जसेच्या तसे प्रश्न मागच्या परीक्षेमध्ये त्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेले होते. टेक्निकल जे असतं ते भरपूर सारा टेक्निकलचं वेटेज यामध्ये असतं. सायन्सवर बरेच प्रश्न या ठिकाणी आरोग्य सेवकच्या परीक्षेमध्ये विचारले जातात आणि भविष्यातही तसंच विचारलं जाऊ शकते. म्हणून जर तुम्ही तयारी करत असाल तर सायन्सचा अभ्यास तुम्ही आतापासून सुरू ठेवा. 12वी सायन्स ही जर पात्रता तुमच्याकडे असेल, तर लवकरच आपल्याला आरोग्य सेवक या पदाची जाहिरात दिसू शकते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शैक्षणिक पात्रता 12वी सायन्सच हवी की 10वी वर अगोदर जे पद भरलं जात होतं त्याचप्रमाणे ठेवावी, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि या व्यतिरिक्त तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.